डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। भावनेच्या भरात बाळराजेंकडून न कळत काही अपशब्द गेले ते अजिबात समर्थनार्थ नाहीत। अजितदादांनी पार्थ पवार आणि जय पवारांप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं। बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार, अजितदादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो असे म्हणत बाळराजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। बाळराजे माझ्या दृष्टीने राजकारणात लहान आहे, त्यामुळे भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात त्यांच्या तोंडून काही अपशब्द गेले असतील तर वडील म्हणून पाटील कुटुंबाच्या वतीने मी या वक्तव्यावर क्षमा मागतो। कारण आज जरी मी मोठ्या पवार साहेबांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजितदादा कारणीभूत आहेत असं मी कधीच म्हणणार नाही। त्याला वेगळे कारण आहेत। मी पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केलं आहे। आजवर जे वैभव उभं करण्यात आलंय त्यात शरद पवार आणि अजितदादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। दिवंगत आर पाटील यांचा विचार आम्ही चालवत आहोत, मात्र आमचं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम करण्यात येत आहे। घडलेला प्रकार निंदनीय आहे, मात्र त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागतो। तसेच हा विषय इथेच थांबवावा अशी विनंती करतो असंही माजी आमदार राजन पाटील म्हणाले। दरम्यान अजितदादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण अजितदादांचे काही लोक आमच्या परिवाराला बदनाम करत होते, अणगरला बदनाम करत आहेत। उमेश पाटलांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील। अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे बाळराजे पाटील यांनी म्हटलंय। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।